काय सांगाल अमोल खाडे हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या समोर जातात, काय भावना आहेत? खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर मुंबई महानगरपालिकेची बहुचर्चित आणि बहुप्रलंबित निवडणूक 15 तारखेला जाहीर झाली आणि 15 तारखेनंतर 30 तारखेपर्यंत नामांकन अर्ज भरण्याची आज तारीख होती. तर खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर एक सामाजिक कार्यकर्ता आहे गणेश मगर सोनावट्टीमध्ये, आणि आपण पाहतोय की अमोल खाडे यांना मी जवळून पाहिलं आहे, त्याचा प्रवास पाहिला आहे. गेल्या अनेक वर्षाला त्यांचा प्रवास पाहता सामाजिक चळवळ असेल, त्यानंतर राजकीय चळवळ असेल, त्यांचं एक सामर्थ्य प्रतिष्ठान म्हणून एक सामाजिक चळवळ आहे त्यांची. त्यानंतर मग आज शिवसेनेचा त्यांचा प्रवास हा जवळून पाहिला आहे. परंतु आज त्यांना उमेदवार न देता एखादा फिरता चषक, जो माणूस हा पक्ष फिरून आला आहे, त्याचा कोणताही पक्ष नाही आहे. निवडणूक जाहीर झालेला आमची एक पोस्ट होती की बाबा निवडणूक लागली आहे, आता कोणता तरी सर्वजण आपापल्या पक्षात आहेत ना रे, अशी आमची एक विनोदी राजकीय विनोद म्हणून एक पोस्ट होती. तर अशा प्रकारची ती पोस्ट पाहिली गेली आणि आज खऱ्या अर्थाने याच्यावरती अन्याय झाला आहे आणि खऱ्या अर्थाने आज निष्ठा हारली आहे आणि घोडेबाजी जिंकली आहे. यात हेच म्हणलं मी या ठिकाणी. एकंदरीत जे आता फिरून आलेत असं आपण सांगितलं, लोक त्यांना स्वीकार करतील का? नक्कीच त्यांनी जे फिरलेत, लोकांसाठी फिरलेत किंवा त्यांनी स्वतःसाठी फिरलेत, म्हणजे लोकांसाठी अजिबात फिरले नाही आहेत. ते जर लोकांसाठी फिरले असतं तर लोकांनी त्यांना स्वीकारलं असतं. परंतु आज पाहायला गेलं तर त्यांना बाहेरून माणसं आणायला लागतात त्यांच्या रॅलीमध्ये किंवा प्रचारामध्ये. चुनाभट्टीकर स्थानिक चुनाभट्टीकर त्यांच्यासोबत नाही आहे आणि खऱ्या अर्थाने गेली 15 वर्ष चुनाभट्टीमध्ये राजकारण करत असताना त्यांनी विकास हा अजिबात केला नाही आहे. विकासाच्या आडून फक्त आणि फक्त भ्रष्टाचाराचं राजकारण केलं आहे. त्यांनी लोकांचा विकास न करता फक्त आणि फक्त व्यक्तिमत्व विकास केला आहे. त्यांचा विकास जोरात झाला आहे, परंतु लोकांचा मात्र काही झाला नाही आहे आणि तो आम्ही कुठेतरी बघणार नाही आहे. तर पण युवा नेतृत्वाला संधी दिली पाहिजे असं वाटत आहे का? हा 100% युवा पिढी ही देशाच्या विकासामध्ये मोलाची कामगिरी बजावत असते. त्यांना रचनात्मक पाठिंबा दिल्यास योग्य ते बदल ते घडवत असतात. अशा प्रकारचं एक बोधवाक्य सातत्याने वाचत आलो आहे, आचरणात आलो आहे आणि बघत आलो आहे. परंतु आज ठिकाणी कुठेच युवांना संधी मिळत नाही आहे. युवा लोकप्रतिनिधींना संधी न देता आज कुठून तरी बाहेरून आलेल्या आणि मुळातच पक्षात काम न करत असलेल्या इतर लोकांना संधी दिली जाते. आज आम्ही इतर पक्षातले लोक आहोत, परंतु आम्ही पाहतोय की विरोधकांना पण आम्हाला विरोधक कसा असावा, विरोधकांचा सौंदर्य कसा असतो, विरोधक पण त्या लायकीचा असावा आम्हाला नेहमीच वाटतं. परंतु आज असं वाटतं की यार काय तोच विरोधक, काय तो काय मोठा विरोधक नाही आमचा आणि त्याला काय हरवणं का आमच्या हातातला म्हणजे हाताचा मळ आहे तो आमचा आणि तो आम्ही हरवण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. चुनापट्टीची जनता आशीर्वाद देईल का अमोल खाडेंना? अमोल खाडेंना जनता आशीर्वाद देईलच नक्की आणि अमोल खाडेंच्या वाढीची उभी देखील राहील. परंतु आज लढाई आहे, आम्ही इतर पक्षातले आहोत. अमोल खाडेंना देखील शुभेच्छा आहेत. अमोल खाडेंनी देखील लढाई लढावी. आम्हाला असं वाटतं आम्ही विरोधकांना सौंदर्य जपणारे माणसं आहोत. विरोधकांच्या जागी राजकारण जागी, पण मैत्रीच्या जागी असते. आमचे मतभेद जरूर असतील पण आमचे मनभेद नाही आहेत. ज्या प्रकारे अमोल खाडे हे अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहत आहेत, समोर जात आहेत, आव्हान आहे का त्यांच्यासमोर? अमोल खाडे ज्या पद्धतीने आत्तापर्यंत चालत आलेत आणि लढत आलेत, एखादी स्वदेशी मिलची सर्व असेल, स्वदेशी मिलचा काम करता एखादी आपल्या ह्याच्यामध्ये म्हणाला की आज अमोल खाडे प्रत्येक ठिकाणी गेलेत, प्रत्येक ठिकाणी पोहोचलेत, गल्लीबोळात पोहोचलेत. मग छोट्या छोट्या मुलांपासून मोठ्या मोठ्या माणसांपर्यंत अमोल खाडेची जी ओळख आहे